खूप दिवसांनी माझ्याकडून आहे ना अशी मिस्टेक झालीये। आपण एखादं काम करत असतो आणि दुसऱ्या कामाकडे आपलं थोडंफार दुर्लक्ष झालं की आपलं ते काम बिघडतं। आज माझं पण असंच काहीतरी झालेलं आहे। कुकर असा काळा झाला, खालून पूर्ण असं थोडंफार जळालेलं आहे। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर आता मी ना सकाळी सकाळी किचन मध्येच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आज बऱ्याच ताईंना माझा किचन आवडतो, तर म्हटलं चला किचन पासूनच आपली सकाळची सुरुवात होत असते। आणि आता आहे ना मी गाजर हलवा बनवते। तर राहुलला आहे ना नाश्ता बनवते गाजर हलवा। तर दोनच गाजर आहे, जास्त काही नाहीये, त्याच्या पुरताच हलवा बनवायचा आहे आणि त्यानंतर काही स्वयंपाक बनवायचा आहे। तर चला कुकर मध्येच आज मी गाजर हलवा बनवणार आहे। आणि याआधी पण रेसिपी चॅनलवर मी टाकलेला आहे गाजर हलवा, तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते ब्लॉग मध्ये। कुकर मध्ये म्हणजे जरा झटपट होईल, कारण गाजर किसायचा मलाही कंटाळा आलेला आहे आणि रोल पण मला किसून नाही देणार, तो पण कामात आहे त्यामुळे। तर चला आता मी ना कुकर ठेवलेला आहे शेगडीवरती, यामध्ये ना गाजर परतवून घेते। कुकर गरम होते तोपर्यंत गाजर पटापट इथे कट करून घेते। तूप टाकते आणि हे कापलेलं गाजर आता यामध्ये आपण टाकून घेऊ। तुपामध्ये ना छान 1-2 मिनिटे ना आपण चांगलं परतवून घेऊ गाजर। 1-2 मिनिटं छान तुपामध्ये ना गाजरचे तुकडे मी असे परतवून घेतले। आता यामध्ये आपल्याला लगेच दूध टाकायचं आहे। तर दूध तापवून थोडंसं कोमट झालेलं आहे। थंड दूध टाकलं तर पण काही प्रॉब्लेम नाहीये, पण दूध खूप जास्त टाकायचे नाही आधीच, कारण शिट्टी करताना ना ते बाहेर येऊ शकतं। आता यामध्ये मी चवीनुसार म्हणजे अर्धी वाटी साखर टाकते आणि काही काजू बदामाचे काप केले, मी असे मोठे मोठेच केले। कुकरचे ना फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तोपर्यंत आता मी दुसऱ्या शेगडीवरती ना या शिमला मिरच्या लांब लांब घेतलेल्या आहे, तर मला खूप आवडतात। थोड्या मधोमध कट करून आहे ना मी पाण्यामधून बॉईल करून घेणार आहे, खूप छान लागतात। तर मी तुम्हाला सांगेलच पुढे कशा करणार आहे मी। थोड्याफार भेंडी पण होत्या, तर भेंडीची भाजी बनवायची मला एकदम साधी सिंपल पद्धतीमध्ये भेंडी बनवणार आहे मी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला मला। इथे मी लांब आकाराच्या शिमला मिर्च घेतलेल्या आहे 6-7, तर त्या अशा मधोमधेना कट करून घेते। त्यातलं बी काही काढणार नाही, कारण ह्या मिरच्या आहे ना तिखटाला थोड्या कमी तिखट असतात, जास्त तिखट नसतात। आणि त्यानंतर आता भेंडी पण कट करून घेते। भेंडी लवकर कापली जावी यासाठी 2 किंवा 3 भेंडी एकत्र घ्यायची आणि त्यानंतर मग ती कट करायची, म्हणजे काम पण लवकर होतं। आता भेंडी कट करताना ना खूप जवळ कट नाही करायची, एकदम बारीक नाही करायची कट, नंतर ती भाजीनं चांगली लागत नाही। तर मी अशा प्रकारेच भेंडी कट करून घेते आणि मला भेंडीच्या भाजीमध्ये लसूण आवडतो असा अख्खा। इकडे माझी शिमला मिर्च पण थोडीफार अशी बॉईल झालेली होती, अर्धवटच बॉईल करायची, खूप जास्त नाही करायची। आता या सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। कुकरमध्ये गाजर टाकली होती मी, दूध, साखर आणि गाजर, पण मी कामाच्या नादात असल्यामुळे ना, तर हे बघा काय झालंय, कुकर जळाला आहे। म्हणजे गाजर आहे ना जळाली नाही आहे, पण जे तळाला लागलेले आहे ना ते तुम्हाला दाखवते मी। आणि गाजर मी काढून घेतलं यातून, कढईमध्ये टाकले मी गाजर। तर आता हे मी ना असं मॅश करते थोडंसं। 2 शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी, पण मला वाटतंय दूध कमी पडलंय त्याला, ते आता मी थोडंसं दूध टाकते आणि हे गाजर आहे ना छान आता थोडंसं असं मॅश करते झाऱ्यानेच। आज खूप दिवसांनी माझ्याकडून अशी मिस्टेक झाली की गाजर हलवा करत असताना तो थोडाफार तळाला जळाला आहे, पण गाजर जास्त काही जळालेली नव्हती। वरची मी सर्व काही काढून कढईमध्ये टाकली पुन्हा, आणि त्यामध्ये पुन्हा थोडंसं दूध ऍड केलं आणि गाजर छान अशी मस्त मॅश करून घेतली आहे। खूप दिवसांनी माझ्याकडून आहे ना अशी मिस्टेक झाली आहे। आपण एखादं काम करत असतो आणि दुसऱ्या कामाकडे आपलं थोडंफार दुर्लक्ष झालं की आपलं ते काम बिघडतं। आज माझं पण असंच काहीतरी झालेलं आहे। कुकर असा काळा झाला, खालून पूर्ण असं थोडंफार जळालेलं आहे। तर आता चला
पण बिघडलेली रेसिपी कशी टेस्टी करायची ही पण आयडिया आहे माझ्याकडे। तर गाजर काही जास्त जळालेले नव्हते, त्यामुळे मी ते कढईमध्ये काढून घेतले। पुन्हा त्यामध्ये दूध ऍड केलं आणि दूध पावडर हे टाकणार आहे आता मी। दूध पावडर टाकल्यामुळे ना अजून पण छान असा मस्त आपण मावा टाकल्यानंतर कसं लागतो गाजर हलवा त्या टाईप लागेल। तर माझ्याकडे हे असे पाऊच असतात दूध पावडरचे। तर आता मी एक पॅकेट टाकलंय, जवळपास 2-3 चमचे दूध पावडर यामध्ये निघते। आणि दूध पावडर टाकल्यानंतर पुन्हा आता एक छान असं मिक्स करून घेते आणि वेलची पूड पण टाकते आता मी। आणि आता हे सर्व काही छान असं मिक्स करून घेते। एकदम छान असा मस्त हा गाजर हलवा इथे आपला तयार झालेला आहे। इतका भारी झालाय ना गाजर हलवा, आणि माझा आहे ना खूप म्हणजे खूप फेवरेट आहे गाजर हलवा। पण मी जास्त काही खाणार नाहीये, पण थोडासा टेस्ट करणार आहे। इतका भारी झालाय ना, असं वाटतंय हा हलवा जर मी राहुलला लवकर दिला नाही ना तर मीच फिनिश करेन। इतका टेस्टी झालेला आहे ना, आणि दूध पावडर टाकल्यामुळे अजूनही त्याची टेस्ट वाढली आणि काजू बदाम भरपूर टाकले। चला तर आता मी ना आपला राहुल दादा आपला खवय्या कुठे गेलाय राहुल, तर आता मी ना राहुलला हलवा खायला देते। आपला राहुल दादा सांगेल हलवा टेस्ट करून टेस्टला आधी पण केलं तू असं, आधी पण केला होता तो पण तू खाल्लेला आहे, हा पण तू पहिल्यांदाच खातोय। कुकर मध्ये मी पहिल्यांदाच बनवलाय आज। भारी आहे। कसा लागला खायला? एक नंबर। एकदम आपण लग्नामध्ये हलवा खातो ना एकदम त्या पद्धतीमध्ये लागलाय ना। त्या दुसऱ्या किसन हलव्यापेक्षा भारी, म्हणजे आपण किसून करतो त्याच्यापेक्षा हा छान लागलाय। आणि भरपूर सारे काजू बदाम त्यामध्ये टाकले, तुला आवडतात म्हणून। एक नंबर, खूप भारी झालाय गाजर हलवा। पटकन खाय, नाही तर मग मी ना तुझ्यात वाटेकरी होईल। पुढे बसतो। चला आता भेंडीची भाजी करून घेते आणि शिमला मिरची पण बॉईल करून घेतलेली आहे, तर ही पण करायची आहे। माझ्यासाठी ना ताट बनवलंय, दही पण घेतलंय थोडस। तर हे माझं जेवण सकाळचं। चला या जेवायला तुम्ही पण। जेवण झाल्यानंतर सकाळपासूनची भरपूर सारी भांडी घासायला होती, सर्व काही भांडी घासून घेतली। आणि आपल्या किचनमध्ये ना अशा काही वस्तू असतात ज्या आपल्याला 8 ते 10 दिवसांनी स्वच्छ करावे लागतात, क्लीन करावे लागतात। जसं आता माझं मिक्सरच बघा ना किती खराब झालेलं आहे। तसं तर मी एखाद्या कपड्याने मिक्सर वरच्यावर ना पुसतच असते, पण 8 ते 10 दिवसातून मिक्सरला ना पूर्ण घासून काढते, एकदम डीप क्लिनिंग करून घेते। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून ना मी तेच दाखवणार आहे। आज मी काय काय करणार आहे, नक्कीच व्हिडिओ स्किप न करता
बघा. आणि किचन पण पूर्ण क्लीन केलेलं आहे. पण इथे मसाल्याचा डब्बा दिसतोय ना, यावरचं झाकण बघा, यावरती बरेच डाग दिसत आहे झाकणावरती. कारण मसाल्याच्या डब्याला आहे ना दिवसभरातून भरपूर सारे हात लागले जातात. प्रत्येक वेळेस आपण डब्याला घेताना ना हात स्वच्छ असतात असं नाही. कधीतरी आपण घाई गडबडीमध्ये ना डब्बा घेतो आणि डब्याला आहे ना हात लागले जातात. तर आता मसाल्याच्या डब्यांमध्ये बरेच प्रकारचे मसाले एकत्र होऊन पडतात, त्यावेळेस पण डब्बा बराच खराब होऊन जातो. त्यामुळे मसाल्याचा डब्बा आहे ना आठवड्यातून किंवा 10-12 दिवसातून तरी एकदा क्लीन करते मी. स्टीलची भांडी किंवा ॲल्युमिनियमची भांडी असतात ना, तर ती घासण्यासाठी शक्यतो मी विम बार लिक्विडचाच वापर करते. विम बार साबण पण असतो माझ्याकडे, तो कधी कधी मी तेलकट झालेली भांडी असतात ना तर त्याला वापरते. दोन्ही पण भांड्यांसाठी वापरते. आता मिक्सर पण मी ना विम बार लिक्विडने स्वच्छ घासून घेणार आहे. आता मिक्सर घासायला घेते. बऱ्याच वेळेस आपण मिक्सर आहे ना फक्त एखाद्या कपड्याने पुसून घेतो स्वच्छ, पण माझं मिक्सर आहे ना मी आठवड्यातून एकदा ना असं डीप क्लिनिंग करून घेते, म्हणजे घासून घेते डायरेक्ट त्याला. तर बऱ्याच ताई आता म्हणतील की मिक्सर घासल्याने धुतल्याने त्यामध्ये पाणी गेल्याने ते बिघडतं, पण तसं नाही आहे. आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 17 वर्षापासून मिक्सर मी अशाच पद्धतीमध्ये घासत आलेली आहे आणि स्वच्छ करत आलेली आहे. पण माझं मिक्सर आहे ना अजूनही खराब नाही झालेलं आहे, म्हणजे एकदाही पण त्याचं काहीही बिघडलेलं नाही आहे. तर हे मिक्सर नाही फूड प्रोसेसर आहे. त्यावेळेस मला हे 5,000ला पडलं. आता याची प्राइस किती आहे मला सांगता नाही येणार. आणि बजाज कंपनीचं घेतलं होतं. तर बजाज कंपनी ना टॉपची कंपनी होती, म्हणजे आहे. त्या कंपनीच्या वस्तू ना बऱ्याच चांगल्या निघतात. तर बऱ्याच ताई मला विचारतील म्हणून सांगितलं. यावरती ना मिक्सरवरती मी एक व्हिडिओ पण केलेला आहे, त्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे. या फूड प्रोसेसर सोबत आहे ना बरीच अजून भांडी भेटलेली, तर ती मी एका डब्यामध्ये भरून ठेवली. त्याचा काही मी जास्त वापर करत नाही. पण हे मिक्सर आहे ना खरंच खूप भारी निघालेलं आहे. तर चला आता मिक्सर तर स्वच्छ मस्त असं घासून झालेलं आहे. आणि तुम्ही बघितलं मी मिक्सरला कशा पद्धतीमध्ये घासून स्वच्छ केलेलं आहे. तर आता पाण्याने धुताना आहे ना बाजूला 2 जाळ्या लावलेल्या आहे मिक्सरला, तर त्या ठिकाणी मी पाणी जाऊ देत नाही आहे. आणि आतमध्ये ही चक्री बसवलेली असते ना, इथे पण एक छोटी घासणी घालून आहे ना ते चांगलं घासून घेतलं, कारण तिथे पण आहे ना बरेच घाण चिटकलेली असते. आणि इथे ना बाजूलाच एक होल आहे, तर वरती जर पाणी टाकलं ना तर त्या होलमधून सर्व काही पाणी बाहेर येतं, म्हणजे मिक्सरच्या आतमध्ये अजिबात जात नाही. तर त्या प्रकारचं त्यांनी ते बसवलेलं आहे. तर यामध्ये आहे ना किती पण पाणी टाकलं ना ते पाणी ना होलमधून बाहेर पडतं. फूड प्रोसेसरला आहे ना जे भांडं लावलेलं असतं ना त्या भांड्यामध्ये आपण आहे ना कणिक पण भिजवू शकतो किंवा मग काही भाज्या कटिंग करू शकतो, जसं आपण कांदा, टोमॅटो, कोबी, शेपू किती पण बारीक करता येतात त्यामध्ये भाज्या. तर जास्त क्वांटिटीमध्ये जर कापायच्या असल्या ना तर मी कधी कधी त्यामध्येच बारीक करून घेते. आणि आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे, तर दुपारी ना थोडंफार गरम पण होतं. त्यामुळे आज मी ना माठ भरायला काढलेला आहे. माझा हा माठ आहे ना घेऊन 2 वर्ष झाली, पण अजून तसाच आहे. तर या माठामधलं पाणी पण छान मस्त असं थंडगार होतं. तर म्हटलं चला आता आज माठ पण स्वच्छ धुवून आहे ना भरून ठेवते, कारण माठातलं पाणी प्यायला ना अगदी छान असं मस्त लागतं ना, असं मातीचा वास येतो पाण्याला. आणि माठातलं पाणी पिलेलं कधी पण चांगलं फ्रीजपेक्षा. तर म्हटलं चला आता मस्तपैकी आता माठ स्वच्छ केला आहे मी. आणि हा माठ मी खालीच ठेवणार आहे, किचन ओट्यावरती फार गर्दी होते. एकवाचंच पाणी माठामध्ये भरणार आहे, त्यासाठी हंडा लावून दिला होता मी नळाखाली. तोपर्यंत आता बाकीचं राहिलेलं काम पण करून घेते. तर आता लाईटीचे स्विच बोर्ड पण आपण काही रोजच्या रोज पुसत नाही, तर हे पण आपण 8 ते 10 दिवसातून एकदा ना क्लीन केले पाहिजे. यासाठी मी ना कॉलिंगचाच वापर केला आहे. कॉलिंगनेच हे सर्व काही असे मस्त चकाचक होतात. तर मी मागे ना शॅम्पूने स्वच्छ करायची, पण सध्या आता कॉलिंगनेच स्वच्छ केले, एकदम मस्त निघतात. आणि कॉलिंग डायरेक्ट स्विच बोर्डला नाही मारायचं, नाहीतर आहे ना होलमध्ये पाणी जाऊन शॉक पण लागू शकतो. त्यामुळे मी थोडंसं असं कपड्यावरतीच घेतलं आणि त्यानंतर हे बोर्ड आहे ना स्वच्छ केले. तर हे बघा एकदम छान असे मस्त नव्यासारखे चमकायला लागले. आता हंडा पण भरत आलेला होता, एक्वाच्या मशीन खाली लावलेला होता मी, तोही माठात टाकते. आणि माठ आहे ना मी दरवाजासमोर ठेवला आहे, कारण दरवाजातून हवा लागते ना तेव्हा पाणी ना एकदम छान मस्त थंडगार होतं. आणि हा माठ आहे ना मी लोखंडी खडूचीवरती ठेवलेला आहे, त्याखाली एक वाटी ठेवली, म्हणजे माठ पाझरल्यानंतर ते पाणी वाटीत पडतं. आता एक्वाचं जे मशीन आहे ना ते पण कॉलिंगने स्वच्छ करून घेते.
हे एक्वाचं मशीन पण 8 ते 10 दिवसातून आहे ना असं चांगलं पुसलं ना तर एकदम छान असं मस्त नव्यासारखं दिसतं. रोजच्या रोज तर काही एवढा वेळ भेटत नाही एक्वाचं मशीन वगैरे पुसायला. ज्या काही वस्तू असतात त्या मी घेते पुसून अशा 8-10 दिवसातून एकदा. त्यामुळे आपला किचन नेहमी स्वच्छ दिसतो आणि एकदम असा मस्त चमकतो. सर्व किचन माझा क्लीन करून झालेला आहे, पण मला आहे ना अजून हे लावायचंय किचन मध्ये. बऱ्याच दिवसांपासून आहे ना मी घेतलेलं आहे, पण इथे तिथे पडलेलं आहे. तर म्हटलं चला आता कामात काम हे पण लावून देऊ, पण कुठे लावू तेच समजत नाही मला. तर माझा विचार चालू आहे आता खिडकीच्या ग्लासवरतीच लावून देते, कारण इथेच जरा मोकळी जागा आहे. खिडकी प्लेन आहे ना, पडदे वगैरे नाही खिडकींना अजून. तर म्हटलं चला एक ह्या खिडकीला लावते आणि एक इकडच्या खिडकीला लावते. 2 खिडक्यांना 2 लावते, बघू कसं दिसतंय. आणि हे लावण्यासाठी ना दोरी याला अशी गोल्डन कलरची. तर माझा विचार चालू आहे आता ब्लू कलर वाले ना इकडे लावते, रेड कलरचं इकडे लावते, कारण आपली गॅसची शेगडी अग्नेय कोपऱ्यात आहे ना, तर रेड कलर इकडेच लावते. का रेड कलर अग्नेय कोपऱ्यात चांगला असतो. रेड म्हणजे हा थोडाफार आहे ना असा पिंक आहे, पण चला आता लावून घेते मी. आणि याला लावण्यासाठी मी ना हुक आणलेल्या होत्या, त्या हुक पण इथेच पडलेल्या आहे. तर यातल्या 2 हुक आहे ना मी आता इथेच लावून देते. हे बघा छान दिसते ना, ही पण मस्त सरकवता येते इथे. तर शेगडीच्या वरची जी ग्लास आहे ना ती कायम ओपनच असते, कारण आपण भाजीला फोडणी देतो, त्यामुळे वाफ वगैरे जाण्यासाठी मी कायम ती ओपन ठेवते. तर म्हटलं चला इकडच्या साईड लावू, साईडला छान दिसते ही. तर कशी वाटते, मस्त दिसते ना. मला कमेंट मध्ये नक्की सांगा कशा दिसताय माझ्या बर्द्या 2.